जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून अवनी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन आणि कोल्हापुरातील सामाजिक संस्थेच्या सहभागातून 4 ते 7 जून दरम्यान उत्सव पुनर्चक्रीकरणाचा हा महोत्सव सुरू झाला आहे. कागद, काच, पत्रा संघटनेच्या पुण्यातील प्रमुख सरूबाई वाघमारे यांच्या हस्ते आणि अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले तसंच किर्लोस्कर ऑइल इंजिनचे शरद आजगेकर यांच्या हस्ते टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आणि अवनी तसंच किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीच्या पुढाकारातून कोल्हापुरात उत्सव पुनश्चक्रीकरणाचा हा उपक्रम सुरू झालाय. या महोत्सवाचं उद्घाटन पुण्यातील कागद, काच, पत्रा संघटनेच्या प्रमुख सरूबाई वाघमारे यांच्या हस्ते आणि अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, किर्लोस्कर ऑइल इंजिनचे शरद आजगेकर यांच्या हस्ते झालं. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला जरग, घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे प्रवीण मोरे, नगरसेवक अभिजित खतकर, भारती कोळी, वडणगेच्या सरपंच संगीता पाटील उपस्थित होत्या. या अनोख्या उपक्रमामागची पार्श्वभूमी अनुराधा भोसले यांनी सांगितली. किर्लोस्कर ऑइल इंजिनचे शरद आजगेकर यांनी पर्यावरण रक्षणासाठी किर्लोस्कर कंपनीकडून होणारे प्रयत्न स्पष्ट केले. अनेकांचं आयुष्य कचरा वेचण्यातच गेलं. त्यांना समाजाकडून मान सन्मान मिळत नाही. पर्यावरण रक्षणाच्या अनेक जण केवळ गप्पा मारतात, मात्र पर्यावरण रक्षणाचं खरं काम कचरावेचक करत आहेत. कचऱ्यातील टाकाऊ वस्तू गोळा करून कचरावेचकांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या. त्यामुळं पुनश्चक्रीकरणाच्या कामात सर्वात मोठं योगदान कचरावेचकांचं आहे. शासन आणि समाजानं त्यांना मान सन्मान आणि सहाय्य करावं असं आवाहन सरुताई वाघमारे यांनी केलं. दरम्यान टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंच्या प्रदर्शनाला आज दिवसभरात अनेक मान्यवरांनी भेट दिली. हे प्रदर्शन 4 दिवस सुरू राहणार आहे. यावेळी जैनुद्दीन पन्हाळकर, वनिता कांबळे, साताप्पा मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.